मंडळी, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। मंडळी, आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घटक क्रमांक 1 म्हणजेच नवोदय गणित येथील संख्या आणि संख्यालेखन पद्धती यावर आधारित असलेलं स्वाध्याय क्रमांक 1.4 याचं संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। आणि या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला इथे या स्वाध्यायावर आधारित एक होमवर्कसाठी प्रश्न सुद्धा दिलेला आहे। तो प्रश्न सुद्धा आपण बघून घ्यावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगावं। आणि इथे घेत असलेले संपूर्ण प्रश्न आपण सोप्या पद्धतीने कसं सोडवायचे ते सुद्धा आपण बघत आहोत। आणि आपल्याला जर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत असतील तर नक्कीच आपण कमेंट करून सुद्धा सांगू शकताय, किंवा या घटकावर कोणत्याही स्वरूपाचे आपले प्रश्न असतील तरी कमेंट करून सांगा, आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे स्वाध्याय क्रमांक 1.4 इथे आपण बघूयात। पहिला प्रश्न इथे दिलेला आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे। इथे बघा, हा टक्केवारीचा उदाहरण आहे, म्हणजे शेकडेवारीतील हा शेकडेवारी या घटकातील हा उदाहरण आहे। तरी पण या घटकामध्ये दिलेला आहे कारण मूळ संख्यावर आधारित असलेला हा प्रश्न आहे आणि हा 2014च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। मग या ठिकाणी टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने मांडणी करणे गरजेचे आहे ते सर्वप्रथम समजून घ्या। एक गोष्ट लक्षात घ्या, केव्हाही आपल्याला टक्केवारी काढायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला अपूर्णांक मिळणे गरजेचे असते, हे लक्षात घ्या। टक्केवारी काढण्यासाठी सर्वप्रथम काय पाहिजे? अपूर्णांक पाहिजे। मग इथे मूळ संख्यांचा अपूर्णांक सर्वप्रथम काढून घ्यावा लागेल। आता तो काढायचा कसा ते बघूया। सर्वप्रथम मूळ संख्या शोधूयात। तर इथे 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या शोधल्यात तर पहिली येईल 2, त्यानंतर 3, 5, 7, त्यानंतर 11, 11 नंतर 13, 13 नंतर 17 आणि 19। बघा, इथे एकूण जर आपण मूळ संख्या शोधल्यात तर आपल्याला मिळतात 8, बरोबर। आणि 8 ह्या मूळ संख्या कितीपैकी 8 आहेत? तर इथे एकूण संख्या ज्या होत्या त्या 20 होत्या आणि त्या 20 पैकी 8 आहेत, म्हणजेच हा मूळ संख्येचा असलेला अपूर्णांक आहे। मूळ संख्यांचा अपूर्णांक झाला। एकूण संख्या 20, त्यापैकी मूळ संख्या 8 हा अपूर्णांक मिळाला। त्याला आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं आहे, म्हणून आपण त्याला साध्या सोप्या पद्धतीने 100ने गुणाकार करायचं। कोणत्याही अपूर्णांकाला जर आपल्याला 100ने गुणलं तर आपण त्याच्या टक्केवारीत रूपांतर करू शकतो। इथे सरळ रूप देऊया, 20 एके 20, 20 पंचेस 100 आणि 8 गुणिले 5 बरोबर होणार 40। म्हणजे इथे आपल्याला टक्केवारी मिळाली 40%। आणि टक्केवारीवरचं सुद्धा स्वाध्याय आपल्याला दिले गेलेलं आहे, ते सुद्धा आपण चॅनलवर जाऊन बघू शकताय। यानंतर या स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 2 बघूया। पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? बघा, इथे मूळ संख्या शोधायची आहे। पहिला पर्याय जर आपण बघितला, 81 ही 9च्या पाड्यात असलेली संख्या आहे, 9 गुणिले 9 होत आहे, म्हणजेच ही मूळ संख्या नाही आहे। कारण 1 आणि 81च्या व्यतिरिक्त 1 गुणिले 81च्या व्यतिरिक्त तिसरा त्याचा अवयव मिळतो, म्हणून त्याला आपल्याला मूळ संख्या म्हणता येणार नाही। कारण मूळ संख्येचे फक्त 2च अवयव असतात, आणि 2 अवयव कोणते कोणते? तर 1 आणि 3ची संख्या असे 2च अवयव असतात, म्हणून आपल्याला 81 ही संख्या घेता येणार नाही, कारण ती 9च्या पाड्यात येते आणि पुन्हा 3च्या पण पाड्यात येते। पर्याय दुसरा बघूया, 83। 83 ही संख्या जर आपण लक्षात घेतली तर इथे 83 ही संख्या 1 गुणिले 83 म्हणजे 83च्या पाड्यात येते। 83च्या नंतर ही संख्या 1च्या नंतर आणि 83च्या नंतर कुठल्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, म्हणून आपल्याला या संख्येला मूळ संख्या म्हणता येईल। आणि ही 81 ते 90 या रांगेतील मूळ संख्या आहे। आणि या रांगेमध्ये एकूण 2 मूळ संख्या येतात, त्या म्हणजेच 83 आणि 89, म्हणजेच 89 ह्या 2 संख्या या रांगेमध्ये येत असतात। त्याच्यातली ही पहिली संख्या आहे त्या रांगेतील 83, म्हणजेच ही मूळ संख्या आहे। 85 ही 5च्या पाड्यात येणार आहे आणि 87 ही सुद्धा 3च्या पाड्यात येणार आहे, कारण 8 आणि 7ची बेरीज केली तर 15 होते आणि 15ला 3ने भाग जाते, म्हणजेच 87ला सुद्धा 3ने भाग जाईल। आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, प्रश्न क्रमांक 3, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 32, 33, 34 की 35?
आपल्याला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो, आणि इतर विद्यार्थी मित्रांना, आपल्या वर्गातील मित्रांना, शिक्षकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या इथे शोधायची आहे। त्यासाठी आपण दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात खालील पर्यायातील संख्या मांडून घेऊया। इथे पर्याय क्रमांक आपण पहिला जर बघितलं तर इथे बघा कोणत्या कोणत्या जोड्या निघतील गुणाकाराच्या स्वरूपात जर आपण मांडलं तर 2 गुणिले जर आपण मांडलं तर 16 दुणे 32 होत आहे। दुसरी जोडी 3 ची आपल्याला मिळणार नाही, 4 ची मिळेल, 4 8 32। त्यानंतर 6 च्या पाड्यात सुद्धा येणार नाही, 4 च्या पाड्यात येते, 4 8 32, 8 च्या पाड्यात येईल आहे, परंतु इथे आपल्याला कोणतीही संख्या मूळ संख्याच्या रूपात मिळत नाही, कारण दोन्ही इथे मूळ आहे, इथे मूळ नाही आहे, इथे संयुक्त आहे, ही पण संयुक्त आहे, म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल की 32 ही संख्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळत नाही। त्यानंतर 33 ही संख्या विचारात घेतली तर 3 गुणिले 11 म्हणजे दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणता येतं। पुढचा पर्याय बघूया। बघा पुढचा पर्याय पडताळून पाहण्याची पण गरज नाही आहे, कारण इथे आपल्याला सर्वात लहान संख्या विचारलेली आहे, 32 सर्वात लहान आहे, परंतु 32 या संख्येला मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येत नाही, कारण एक मूळ आणि एक संयुक्त चालणार आणि दोन्ही मूळ संख्या म्हणता येईल, म्हणून 3 आणि 11 ह्या दोन संख्याच्या स्वरूपात मूळ संख्येच्या रूपात आपण 33 पर्याय लिहू शकतो, म्हणून बी हे याचं पर्याय आहे। यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघूया, चौथा पर्याय प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? इथे आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे आणि हा घटकच आपल्याला संख्या आणि संख्यालेखन पद्धतीमध्ये संख्या ज्ञानावर जास्तीत जास्त प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत। मूळ संख्या शोधत असताना पहिली ही मूळ संख्या असणार नाही, कारण तिचे 2च्या व्यतिरिक्त म्हणजे 2 अवयवांच्या व्यतिरिक्त तिसरा अवयव आहे। 1 गुणिले 27 हे 2 अवयव, 3 गुणिले 9 हा तिसरा आणि चौथा अवयव इथे मिळतो। 57चा विचार करूया। 57चा विचार केला तर बघा अंकांची बेरीज केली, 5 आणि 7 ची बेरीज केली तर आपल्याला 12 मिळते आणि 12 ही 3 च्या पाड्यात येते, म्हणजे तिसरा अवयव इथे मिळतो 57 आणि 1 च्या व्यतिरिक्त, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या होणार नाही। 77 ही 11 च्या पाड्यात येते आणि 7 च्या पाड्यात येते, सोबत 1 आणि 77 आणि 1 च्या पाड्यात येणार, म्हणजे ही सुद्धा आपल्याला मूळ संख्या म्हणता येणार नाही। पर्याय क्रमांक डी हे निश्चितपणे आपल्याला मूळ संख्या म्हणता येईल, कारण ही 91 ते 100 या रांगेमध्ये असलेली एकमेव मूळ संख्या आहे। बघा या रांगेमध्ये एकच मूळ संख्या आहे आणि या ठिकाणी मूळ संख्या लक्षात ठेवण्याची ट्रिक आपण बघून घेऊया की 1 ते 100 पर्यंत जर आपल्याला मूळ संख्या लक्षात घ्यायच्या आहेत, 25 ही मूळ संख्या लक्षात ठेवायची आहे, कोणत्या रांगेमध्ये किती संख्या येतात तर यासाठी आपण ट्रिक बघूया। तर या ठिकाणी मूळ संख्या लक्षात ठेवण्याचा जो ट्रिक आहे ते आहे 4 4 2 2 3 2 2 3 2 1। बघा ही ट्रिक लक्षात ठेवायची, पहिल्या 5 रांगेतील ह्या 15 संख्या आणि नंतरच्या 5 रांगेतील ह्या 10 संख्या, अशा एकूण 25 मूळ संख्या येत असतात। हा मूळ संख्याचा मोबाईल क्रमांकाची ट्रिक आहे 4 4 2 2 3 2 2 3 2 1। अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक चौथा इथे बघितला आहे। यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया। जर 36490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती? मूळ संख्या म्हणजे जी आधीची संख्या जी दिलेली आहे ती संख्या, आणि 6 आणि 9 यांचे स्थान बदलवून जी संख्या तयार होते म्हणजे ती येणारी संख्या, यांच्यातील फरक विचारलेला आहे। फरक म्हणजेच वजाबाकी होतो किंवा अंतर, याचा उपयोग सुद्धा बहुतांश वेळा फरकच्या ऐवजी केला जातो। मग सर्वप्रथम आपण मूळ संख्या जी आहे 36490 येथील 6 आणि 9 ची म्हणजे स्थाने बदलवून घेऊया, म्हणजे 36490 असं लिहिलेलं आहे। तर इथे आपण 3 च्या ठिकाणी म्हणजे 6 च्या ठिकाणी 9 घेऊया आणि 9 च्या ठिकाणी 6 लिहूया, म्हणजे आपल्याला संख्या मिळेल 39460 आणि मूळ संख्या 36490। तर फरक काढण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल, म्हणजे 39460 मधून 36000 मूळ संख्या जी आहे 490 ही संख्या वजा करून घ्यावी लागेल, आणि ही संख्या आपण वजा केली तर काय मिळते बघा,
शून्यमधून शून्य गेलं शून्य, 16मधून 9 गेलेत तर इथे उरलेत 7, हातचा एक परत केला, 14तून 5 गेले उरले 9, पुन्हा हातचा परत केला, 9मधून 7 गेले तर किती उरणार आहेत, नक्कीच 2 उरतील आहे आणि इथे 0. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं, यांतील फरक निघालं 2970. 2970 पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर आहे 2970. त्यानंतर या स्वाध्यायातील 6वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? 17, 29, 15 की 97? संयुक्त संख्या शोधायची म्हणजे तिला कमीत कमी 3 अवयव असणं गरजेचं आहे त्या संख्येला. तर पहिला पर्याय 17, दुसरा पर्याय आहे 29, ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे हा आपल्याला संयुक्त संख्या म्हणता येणार नाही. 29 सुद्धा मूळ संख्या आहे. 15 ही संयुक्त संख्या आहे कारण 1 गुणिले 15 हे 2 अवयव झाले. 3 गुणिले 5 पुन्हा 2 अवयव मिळतात म्हणजे एकूण 4 अवयव मिळतात आणि म्हणून आपल्याला हिला संयुक्त संख्या म्हणता येणार आहे. 97 ही मूळ संख्या आहे, सर्वात मोठी 1 ते 100 मधील, त्याच्यामुळे आपल्याला ही संयुक्त संख्या म्हणता येणार नाही. यातील उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 15. 15 ही संयुक्त संख्या आहे. यानंतर या स्वाध्यायातील सर्वात शेवटचा प्रश्न बघूया. 95024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. 2017 मध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला या अंकांचा वापर करायचा आहे आणि त्यापासून 5 अंकांपासून 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला स्वाध्याय क्रमांक 1.3 मध्ये सांगितलं गेलं होतं की किमान या शब्दाचा अर्थ काय होतो. किमान म्हणजे लहानात लहान आणि नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये बहुतांश जे शाब्दिक उदाहरणामध्ये भाषा वापरली जाते ती प्रमाण भाषा असते आणि त्यामुळे असे शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. किमान म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 हा क्रमांक 2ला लिहायचं, 2 क्रमांकाला लिहायचं, त्याच्यापेक्षा मोठा अंक आधी लिहूया म्हणजे 2, मग नंतर 0, मग 4, 5 आणि 9 अशा पद्धतीने चढत्या क्रमाने मांडून घ्यायचा. परंतु 0 हा लहान संख्या बनवताना दुसऱ्या क्रमांकाला लिहितात. इथे 20,459 ही संख्या मिळाली म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीने आपण या स्वाध्यायातील संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. परंतु तत्पूर्वी या स्वाध्यायावर आपण एक होमवर्क सुद्धा आपणापर्यंत दिलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर नक्कीच आपण त्या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगावं. या स्वाध्यायावर आधारित असलेलं होमवर्क कसं आहे बघा. 11 पासून 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे इथे आपल्याला 11 ते 20 पर्यंत संख्यांची बेरीज काढायची आहे, त्यानंतर 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आहे आणि त्यातील बेरजेतील फरक म्हणजे कितीने जास्त आहे हे काढायचं आहे. ते आपण काढून नक्कीच किती उत्तर येते कॉमेंट करा. यापुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच 1.5च्या स्वाध्यायामध्ये या प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित ट्रिकसहित आपण याचं उत्तर बघणार आहोत. यानंतर आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 1.3 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल आहे की 42,305 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपल्याला समान दिलेली आहे ते इथे शोधायचं होतं. आणि एक लक्षात घ्या, कोणतीही संख्या असू द्यात त्या संख्येमध्ये जर 0 असेल तर त्या शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असते. म्हणजेच त्या संख्येत 0 असेल तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असेल किंवा एकक स्थानचा अंक जो असेल त्याची सुद्धा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असते. म्हणजे अशा 2 कंडिशनमध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत संख्येतील समान असते. ते म्हणजे 2 स्थान कोणते कोणते किंवा 2 गोष्टी कोणत्या कोणत्या ते म्हणजे 0 आणि एकक स्थानचा अंक. तर इथे पहिला पर्याय जर घेतला, शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान आहे, पण एकक स्थानी 5 आहे म्हणून 5ची पण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 म्हणता येईल याचं उत्तर की 0 आणि 5 हे याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदय प्रवेश परीक्षेमधील गणितातील संपूर्ण स्वाध्याय यापुढे बघणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलं ते नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा. सर्वांचं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद.